महायुतीच्या सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे पुन्हा एका नव्या घोटाळ्याच्या चर्चेने अडचणीत आलेत. यापूर्वीचा एक टेंडर घोटाळा आणि पैशाच्या बॅगचा व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे ते अडचणीत आलेत. त्यात आणखीन एका घोटाळ्याची भर पडली. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या टेंडरमधील घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या संदर्भात ट्विट केले. विजय कुंभार आपल्या ट्विटमध्ये या कथित घोटाळ्याचा तपशील देताना म्हणतात, मुख्यमंत्री साहेब, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आधीच अनेक गंभीर आरोप आहेत. आता टेंडर क्रमांक 274 द्वारे सामाजिक न्याय विभागात काढलेल्या 1,500 कोटींच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा हा उघड झाला. या टेंडरमध्ये अनियमितता आहे. या टेंडरसाठी स्मार्ट सर्व्हिसेस, पूर्वीची प्रिस्क इंडिया, बीव्हीज इंडिया, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस, फक्त या 3 कंपन्या पात्र ठरल्यात. या तिन्ही कंपन्यांना 19.50% इतका सर्व्हिस चार्ज दिलाय. म्हणजे स्पष्ट रिंग हे बेकायदेशीर असून पूर्वी डिस्क इंडिया ब्लॉकलिस्ट करा असं पत्र आपणच दिलं होतं. या कंपनींवरती ईडीची कारवाई सुरू आहे. या टेंडरमध्ये एकूण खर्चाचा उल्लेख नाही. यामध्ये 6 वर्षासाठी 3,634 कामगार दाखवण्यात आलेत, पण कोणत्या पदासाठी किती वेतन दिलंय हेच दिलेलं नाही. केवळ सर्व्हिस चार्जच्या आधारावरती हजारो कोटी रुपयांचा निर्णय हा घेण्यात आलाय. 13 वर्ष म्हणजे 2013 हेच ठेकेदार आहेत. याचा एक पेंट तयार झालाय. गेल्या 10 वर्षात कोणतंही नवीन टेंडर न काढता काम सुरू आहे. यात एकाच टेंडरवरती 1,500 कोटीचं पेमेंट झालंय. दरम्यान कुंभार यांनी हा घोटाळा असल्याचं सांगताना याची चौकशी करण्याचं तसंच इतरही काही मागण्या त्यांनी केल्यात. त्यांनी म्हटलंय की 1,500 कोटींचं टेंडर हे तात्काळ रद्द करण्यात यावं. रिंग करणाऱ्या कंपनींना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं. जिल्हा न्याय टेंडर प्रणाली लागू करून त्यात स्थानिक महिला गट, युवक संस्थांना संधी मिळावी. मागील 13 वर्षाचा गैरव्यवहार आणि विना टेंडर काम याची देखील चौकशी करण्यात यावी. ही बाब सामाजिक न्याय विभागातील पारदर्शकतेचा आणि सार्वजनिक निधी वापरावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे. कृपया मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी विजय कुंभार यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदीवरती टेंडर व्यवहारामध्ये संजय शिरसाट अडकल्यानंतर पैशानं भरलेला बॅगसह व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. पण आता आणखीन एका नव्या मोठ्या टेंडर घोटाळ्याचं नाव त्यात आहे.